अमोल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये काल सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने सत्तेच्या असलेल्या अधिकारातून या ठिकाणी जी निवडणूक जिंकण्याचा आविर्भाव भाजप आणि मित्रांना आहे, आज त्याचे पडसाद हे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उमटलेले आहे। खरं म्हटलं तर सत्तेचा बहुमत असताना सुद्धा या सत्तेच्या बहुमतापेक्षा आपल्याला सामदाम दंडभेद, फोडा आणि तोडा या नीतीप्रमाणे भाजपच्या लोकांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली ही लोकशाहीचा खून आहे आणि याचा आज पडसाद या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उमटलेले आहेत। दुर्दैव एवढंच आहे की 37चा आकडा असताना 2 शिवसेने शिंदे गटाचे, 2 राष्ट्रवादीच्या असलेल्या अजितदादा गटाचे 4 उमेदवार पहिले फोडण्यात आले। मी सत्य परिस्थिती अगदी परमेश्वराला स्मरून सांगतो, लता करणे म्हणून माझ्या असलेल्या मतदारसंघातल्या निवडून आलेल्या सदस्या यांना जबरदस्ती 2 वेळेला या असलेल्या ठिकाणाहून नेण्यात आलं। त्यांची मानसिकता इच्छा नसताना सुद्धा त्यांना तशा प्रकारचा दबाव टाकण्यात आला, आमिष देण्यात आली। गेले राज्यामध्ये कोणत्याही निवडणुका लागल्या की एकाच वेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर होतात। पहिली वेळ या महाराष्ट्रामध्ये सोयीने निवडणुका जिल्हा परिषद आणि अध्यक्ष उपाध्यक्ष का घेण्यात आल्या, एकाच दिवशी का घेण्यात आल्या नाही? कारण शेवटचं सूत्र जुळेपर्यंत साताऱ्याची निवडणूक घेण्यात आली नव्हती। खरं म्हणता हा प्री प्लान आहे। या प्री प्लान मध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, पोलीस बळाचा वापर, सातारा, सांगली, सोलापूरचे पोलीस तिथे खासगी ड्रेसमध्ये आणले होते। ज्या पोलिसांना निवडणूक प्रक्रियेच्या आत जायचा अधिकार नव्हता त्या पोलिसांनी दरवाज्यावर जिथं जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी होते त्यांच्या जवळ जात असताना त्या असलेल्या सदस्यांना नेण्याचं पाप केलेलं आहे। एवढी मस्ती आहे? लोकशाही एवढी संपलेली आहे का? आणि एवढं काय तर मंत्री वगैरे असताना त्यांना पकडून त्याला बाजूला ढकलून ते 2 सदस्य नेले। बरं, तक्रार काय की एक आमचा सदस्य बापूराव शिंदे हे त्या आमच्या बरोबर होते, या बापूराव शिंदेच्या मुलाला मोका लावतो अशा प्रकारच्या धमकी देऊन, तुमचे मागचे केसेस काढतो अशा प्रकारच्या धमकी देऊन त्या ठिकाणी त्यांना दबाव टाकला आणि खोटी कंप्लेंट देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला। आणि ही खोटी कंप्लेंट दिल्यानंतर ज्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे तो स्वतः किडनॅप झालेला सदस्य म्हणून दाखवतात, तो स्वतः वाई पोलीस स्टेशनला रात्री गेला आणि त्यांनी सांगितलं मला कोणी पळवलेलं नाही, मला कोणी किडनॅप केलं नाही, मी माझ्या या पार्टी बरोबर आहे। असं असताना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच केसचा आधार घेऊन या असलेल्या सदस्यांना आमच्या 2 त्यांचा काही संबंध नाही त्या 2 अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। कारण 33चा आकडा 100% आमचा होता। आम्हाला तुम्ही सांगता 12:15 पर्यंत आमच्या असलेल्या सदस्यांना 12:30च्या आत पोहोचायचं असताना गेटमधून आत दिलं जात नव्हतं। मला शेवटी खाली जावं लागलं आणि त्यांना गेटमधून आत न्यावं लागलं। एवढा पोलिसांची मगरुरी होती। आणि तेवढं काय, परंतु सभागृहाच्या आतमध्ये पॅसेजमध्ये गेल्याबरोबर एक मंत्री, एक नगराध्यक्ष, एक नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आमच्या एका सदस्याला आमच्या समोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला। त्याला आम्ही विरोध केला आणि तो विरोध केला, त्या सदस्याला थांबवण्याचं आम्हाला यश आलं। वरती गेल्यानंतर सभागृहाच्या पॅसेजमध्ये आम्ही जात नाही, पण त्या पॅसेजमध्ये नेऊन त्या ठिकाणी 2 लोकांना पोलिसांनी या ठिकाणी नेण्याचं पाप केलं नाही म्हणून त्यांना 2 सदस्य, कारण ती बेरीज जुळत नव्हती म्हणून करण्यात आलेला आहे। आणि सभागृहाच्या आत जिल्हाधिकाऱ्याच्या समोर मंत्री आणि सगळे 1-2 सदस्यांना धमक्या देत होते, मतदान करा नाहीतर बघून घेऊ। माझं आजही आव्हान आहे सीओना आणि कलेक्टरला, तुम्ही निपक्षपणाने असाल तर तिथल्या सीसीटीव्ही या प्रेसला ओपन करून दाखवा, सत्य परिस्थिती लोकांना येऊन दे। सभागृहामध्ये मंत्री खोटं बोलतात, सरळ सांगतात की पोलिसांना धक्काबुक्की, पोलिसांना दादागिरी कोणी केली। पोलिसांना दादागिरी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला नाही। पालकमंत्र्यांनी जी परिस्थिती बघितल्यानंतर थोडासा
या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं महाराष्ट्रात हा सगळा काळा दिवस आहे. सत्ता येते जाते हो, पण सत्ता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने हा हव्यास केला जातो हे दुर्दैवाचं आहे. एका बाजूला आमिष द्यायचं, एका बाजूला धमक्या द्यायच्या, एका बाजूला त्या ठिकाणी सदस्य फोडायचे आणि ऐकत नसेल तर पोलीस बळाचा वापर करायचा. कुठली लोकशाही राहिलेली आहे? आणि हे सांगतात आमदारांनी इथं सांगितलं आम्ही पीपल अलायन्स भाजप बरोबर केला होता कोरेगावमध्ये. कोरेगावमध्ये मी स्वतः अजितदादा स्वर्गवासी अजितदादांच्या शब्दाखातीर या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही शब्द दिला होता त्याप्रमाणे अलायन्स केला. आमचे सगळे उमेदवार आम्ही घड्याळ उभं केले होते. मग त्या उमेदवारांची मतं कशाला तुम्ही घेतली? तुम्ही भाजपमध्ये गेला होता ना, भाजपचा अलायन्स होता, मग त्यांची मतं घ्यायची होती. मग आमच्या निवडून आलेल्या उमेदवारांबरोबर जे आमचं शिंदे गटाबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट आमचा आणि शिंदे गटाचा त्या ठिकाणी निर्णय होता, त्यांची मतं फोडण्याचं पाप का तुम्ही केलं? आणि ती मतं तुम्हाला लागतात आणि अलायन्सच्या बाबतीत करतात. जास्त नाही, परंतु ओबीसीचा दाखला असणारा सदस्याला संधी द्यायला पाहिजे होती. 3 सदस्य ओबीसीचे मधले असताना सुद्धा ओपन मधल्या महिला निवडून आलेल्या आहेत, त्यांना आपण जिल्हाध्यक्ष करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. असो, त्यांचा दाखला सुद्धा कधी मिळाला त्याची आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत. या दाखला देत असताना 11 वाजता त्यांना दाखला मिळतो असं समजतंय. काय यंत्रणा पळते? म्हणजे ठरवून या असलेल्या लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला जाणार. आणि दादागिरी मी तर त्याच्या भाग पण घेतला नव्हता. ज्यावेळेला मला कळलं की इथे सदस्यांना अडवलं जाणार आहे, त्यामध्ये माझ्या सदस्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी होती. मी कुठल्याही प्रक्रियेत नव्हतो, पण अशा प्रकारच्याला उत्तर देण्यासाठी मी तिथं उपस्थित राहिलो होतो. म्हणजे मला वाटतं की आरोप प्रत्यारोपापेक्षा जर सरकारला खरं ह्याच्यामध्ये सरकारची प्रतिमा भाजपची प्रतिमा प्रचंड मलिन झालेली आहे. जिल्ह्यामध्ये नाराजगी आहे. मी सांगतो आज निर्णय काय होईल ते होईल, पण आम्ही सगळेजण या संदर्भामध्ये निषेध अधिवेशन संपल्यानंतर 100% काढू आणि तसा जाप हा जिल्हाधिकारीला सीओला आणि त्या ठिकाणी त्या असलेल्या एसपीच्या बाबतीमध्ये विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असं आहे की एखाद्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री त्याच्याशी बोलतात, एका वेळेला पालकमंत्री म्हणून ते शंभूराजे स्वतः बोलतात. आपण स्वतः सांगताय की असं काही होणार नाही आणि तसं सांगून सुद्धा तुम्ही करताय. आणि खरोखर आहे शंभूराजेंना ज्या पद्धतीने मकरंद पाटलांना आम्हाला पोलिसांचा बळ वापरून ज्या पद्धतीने खेचत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मंत्र्यांना खुल्या मोकळीत करण्याचा आणि त्यांच्या भाजपच्या सदस्यांना त्यांचा काहीच संबंध नव्हता, त्यांना खुल्या या सभागृहामध्ये फिरण्याची मुभा देत होत्या. ही पार्सलिटी होती. या ठिकाणी हा झालेला लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा खून यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये होऊन देणार नाही. जर सरकारने कारवाई करावी, नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मात्र एकीकडे जयकुमार गोरे म्हणतात की एसपीची चुकी नाहीये, शंभूराज देसाईने कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झालेली नाही. जयकुमार गोरे सरळ सरळ बोलतात, त्यांनी एसपीची पाठराखण केली. असं आहे की ज्यांनी मदत केली त्यांचं ते पाठराखण करणार ना, त्याच्याशिवाय सत्ता आलीच नसती ना. 33 सदस्य आमचे 100% होते. 4 फोडून सुद्धा 33 सदस्य आमचे होते. त्या लता कर्णीला फोडलं, ते कसं फोडलं त्याचा इतिहास मला माहितीये ना, आम्हाला माहितीये तो. त्यामुळे त्यांनी काय सांगायची गरज नाहीये. आपण 12 पैकी 8 आणल्या म्हणून जो महाराष्ट्रात गौगौ काढता, परभणीमध्ये तसंच झालेलं आहे, साताऱ्यामध्ये तसंच झालेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सत्ता ही कोणत्या परिस्थिती आणण्याच्या बाबतीमधला निर्णय स्वतः सांगतात की मी या खात्याचे मंत्री आहोत, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची बडतर्फ तुम्हाला डिस्क्वालिफाईड होऊन देणार नाही. मग कायदा राहिला काय? एवढ्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचा कायदा बदलून घेतलेला आहे. कोर्टाचा अधिकार काढून स्वतःकडे घेण्याचा रणनीती तेवढ्यासाठी होती का? आता प्रश्न आहे. आम्ही आता हा शब्द कोर्टामध्ये सुद्धा विचारणार आहोत की आता न्याय कोणाकडे मागायचा? तुमच्याकडचे अधिकार काढले जातात आणि आता सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाला आम्ही विचारणार आहोत तुमचा अधिकाराचा हस्तक्षेप राहणार आहे का? ना ते सांगावं, नाही तर लोकशाही संपून जाईल. दुसरीकडे एक मुद्दा म्हणजे दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी देखील राबवली जाणार आहे. यांच्याकडून अशी माहिती मिळते की तुमच्या पक्षाचे काही खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. दिल्लीमध्ये बैठक देखील तुमच्या खासदारांची एकनाथ शिंदेची बैठक. मला हे कळत नाही, एवढं बहुमत असताना
ह्यांचे आमदार फोड, ह्यांचे खासदार फोड, ह्यांचे सदस्य फोड, ह्यांचं हे कर, ते कशासाठी चाललेलं आहे कळत नाही. मला 100% खात्री आहे की तिथं सुप्रियाताई आहेत, आमचे सगळे खासदार आहेत, ते पूर्णपणाने पवार साहेबांच्या विश्वासातून एक संघ आहे. ह्या बातम्या पेरल्या जातात, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हा भाजपचा एक रणनीतीचा भाग आहे. एक शेवटचा प्रश्न मराठीमध्ये तर साताऱ्याचं जे प्रकरण आहे ते समोर काढलं गेलं अशोक खरात यांच्या प्रकरणाला दाबण्यासाठी काय कारण का एकनाथ शिंदेचे देखील लहान बरेचसे नेते नाही, याचा काही संबंध नाही. अशोक खरातांचा प्रश्न आता सभागृहामध्ये निघेल. कुठल्याही प्रकारे त्याचा संबंध नाही. ही घडलेली घटना ताजी होती, त्याचा प्राधान्य देणं आम्हाला कर्तव्य वाटलं. सर एक हिंदी में बता दीजिए जो कुछ भी हुआ सर. असं आहे की पहिल्या वेळेला मी त्यांच्या पक्षावर जाणार नाही, त्यांना तिकीट द्यायचं का नाही याच्यावर पक्षामध्ये साशंकता होती, तरी सुद्धा त्यांना तिकीट दिली होती. ती देत असताना ते प्री अलायन्स म्हणतायत. मग प्री अलायन्स जर त्यांचा झाला असेल भाजपकडे, माझ्या विरोधामध्ये जे लढले ते पडले आणि मी जे निवडून आले, मग त्यांची मदत कशाला घेता? म्हणजे तुम्ही भाजपची अलायन्स करायचं म्हणून सांगता कोरेगावमध्ये, आणि तिथून निवडून आलेल्या सदांच्या मतदानावर तुम्ही अध्यक्ष व्हायचा, हा कुठला निर्णय? डोईल बाजू आहे. मला वाटतं की त्यामध्ये तथ्य नाही. राजकारणामध्ये जिथं संधी मिळेल तिथं फायदा उठवण्याचा प्रयत्न सगळं ते करतायत. सर छोटे सा नाही, आंदोलन हे करायलाच पाहिजे. लोकशाही जर टिकली नाही, हा विधानमंडळाचा अधिवेशन होतानाही प्रकार घडलेला आहे. आंदोलन तर करायला पाहिजे, नाही तर रस्त्यावर तर आंदोलन होणारच आहे. सर हिंदी में सातारा में जो कुछ भी घटनाक्रम घटित हुआ छोटा सा हिंदी में. अभी है सातारा में जिला परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष का चुनाव था. उसमें जिस तरीके से भाजपा ने अपना सत्ता जो थी उसका इस्तेमाल करके जिस तरीके से पुलिस प्रशासन का दबाव और सरकारी प्रशासन का दबाव से जिस तरीके से चुनाव जीता है, जिस तरीके से लोगों को दबाव डाला है, खोटा केस डाल के, झूठा केस डाल के लोगों को धमकाया गया, और उस तरीके से जिस लोकशाही का खून हुआ है, ये महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहब का महाराष्ट्र है. जिस चव्हाण साहब ने आज तक इस स्थानिक स्वराज्य संस्था में आम आदमी को मौका मिलना चाहिए इसके लिए स्थापना की, वही सातारा जिला में उनको या उसका कायदों को तोड़ने की बात हुई है, उसका हम लोग निषेध कर रहे हैं. घोड़े ने बचाव किया है एसपी का, निलंबन की कार्रवाई की. महाराष्ट्र में कहाँ पे अभी सबका बचाव करते बढ़ेंगे, इसलिए तो पुलिस का हौसला बढ़ रहा है. पुलिस इसलिए तो दादागिरी गुंडागिरी कर रहे हैं. उनका अधिकार नहीं होने के बाद भी पैसेज में जा रहे हैं, उनका अधिकार होने के नहीं होने के बाद भी वो अंदर जाके सदस्य को उठाते हैं. अरे कोर्ट का आदेश रहता है, वोट देने के लिए उनको अधिकार रहना चाहिए. वो आदेश रहने के बाद 33 की उनकी संख्या नहीं जुट रही थी, इसके लिए 2 को उठाया और उनको जीतने के लिए उनको साथ दिया है. और उस पुलिस ने जो काम किया है, वो एसपी हो या एलसीबी का अधिकारी हो, सातारा सांगली सोलापुर के पुलिस डिपार्टमेंट आती है और स्पेशल स्क्वाड में लेके पालक मंत्री के सामने, उसका भी पावर है ना, उसके सामने उसको धकेल कर अगर कोई किसको लेके जाता है, कितना निंदनीय है और ये गलत है. उसका समर्थन उनको करना पड़ेगा क्योंकि उनके लिए उन्होंने काम किया ना, तो वो तो समर्थन करने वाले हैं. कोण बोलला? नाही, मी त्यांच्यावर बोलणार नाही, मी सभागृहातला बोलतो. चेअर मध्ये बसलेले सभापती हे जज असतात. सत्य परिस्थितीवर त्यांनी दिलेला निर्णय आहे, तो निर्णय सत्य परिस्थिती आहे. मी सदावर्तींना एवढंच सांगेल, आपण स्वतः जा आणि तिथली परिस्थिती बघा, सीसीटीव्ही फुटेज बघा, सगळे बघा. त्यांना पाहिजे नसेल तर जे सदस्यांना त्यांनी नेलेलं आहे त्यांच्या मुलाखती त्यांना देतो आणि मग सत्यमेव जयते काय ते त्यांनी बघा. शेवटचा प्रश्न, आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती शिंदेच्या सेनेचं आंदोलन झालं सातारा झेडपीच्या विरोधात, परंतु राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष देखील आज आंदोलन करणार होतं. त्या सगळ्या संदर्भाची जो मेसेज आहे तो चेतन तुपेंकडनं सगळ्या आमदारांना वितरित करण्यात आला, परंतु विधान भवनाच्या पायऱ्यांवरती राष्ट्रवादीची अनुपस्थिती पाहायला मिळाली.
आमदारांमध्ये कुठेतरी विचलता आहे, आमदार कुठेतरी दुभंगलेत असं वाटतात नाही झालं तसं. सभागृहामध्ये दोन्हीकडे आवाज उठवला ना, उशिरा येतात जातात वगैरे. आता पहिलाच दिवस होता, थोडं लांबून यायचं म्हणून उशीर झाला असेल, पण सभागृहामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट त्या ठिकाणी आक्रमकतेने पाहायला मिळालेला आहे. ठीक आहे.